सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदरमधील भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याचा निर्णय कारखान्याच्या बहुतांश संचालकांसह सभासदांना अंधारात ठेवून घेण्यात आलाय। या निर्णयानंतर कारखान्याच्या कामगारांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे। गेली अनेक महिने कारखान्याकडे विनापगार काम करत असताना कामगारांची देणी देण्यासाठी काही हालचाली करणं दूरच, कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान चेअरमन असलेले महाडिक पितापुत्र मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत कामगार संतप्त भावना व्यक्त करतायत। चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी। त्यावेळेला 1 तारखेला पगार, 5 तारखेला ओव्हर टाईम आणि 15 किंवा 10 तारखेला जाहीर सुट्ट्याचा पगार मिळायचा प्रत्येक कामगाराला। आम्ही मंत्रालयापर्यंत गेलो ह्याच्यासाठी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तरी पण ह्याने आमचा मेळ लागू दिलेला नाही आज तागायतपर्यंत। भीमात कामाला आहे म्हणल्यानंतर लगेच कोण बी मुलगी द्यायला तयार व्हायचं। आता भीमात कामाला आहे म्हणल्यानंतर 1 रुपयाचा किराणा दुकान माल कोण उधार देना। ज्यावेळेला सुधाकरपंत परिचारक आणि पांडुरंग देऊ शेळके व्हाईस चेअरमन होते त्यावेळेला सोनं उधार देत होता। सोनं सोलापूर जिल्ह्यातला आपटे म्हणून सोनार आहे, तो सोनं उधार देत होता मला। NCDC कडून जे देणार 126 कोटी रुपये आहे त्यात आमच्या कामगाराचा आमच्या खात्यावर जमा करावं हे मॅनेजमेंट देणार नाही, तरीसुद्धा त्यावेळेस आमचं कोणी ऐकून घेतलं नाही, तर त्यांनी जे करायचं ते केलं आणि आम्हाला रुपया आजपर्यंत दिलेला नाही। आम्ही पगार मागतो, आमची चूक आहे का पगार मागणं? आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतो, आम्ही का तुमचं मागत नाही। आणि संस्था आमची आहे, आमच्या आमच्या वडिलांनी आईने वडिलांनी जमिनी घाण टाकून तुमच्या शेअर्स भरलेला। भीमा कारखान्याचा गलथान कारभार, कामगारांचा रुद्रावतार। आपल्यासोबत काही अजून कामगारांचे प्रतिनिधी आहेत। त्यांना नेमका गेल्या काही वर्षांमध्ये कारखान्याच्या गैरकारभाराचा कसा फटका बसतोय ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मी रमेश मारुती काळे फुलचिंचोली, मी कामगार संघटनेचा खजिनदार। कारखान्याचं इलेक्शन झालं 2011ला, पहिलं इलेक्शन त्यांच्या ताब्यात संस्था गेली महाडिक कंपनीच्या। त्याच्या अगोदर परिचारक मालक ह्या कारखान्याचे चेअरमन होते। त्यावेळेला 1 तारखेला पगार, 5 तारखेला ओव्हर टाईम आणि 15 किंवा 10 तारखेला जाहीर सुट्ट्याचा पगार मिळायचा प्रत्येक कामगाराला। त्यावेळेला असं वाटायचं कामाला येताना, सकाळी कामाला जर निघाला तर वाटायचं केंद्र सरकारच्या नोकरीला आहे आपण। सकाळी 9 वाजता कामाला निघालं, आपण कुठं चाललो आहे? केंद्र सरकारची नोकरी आहे असं वाटायचं भीमाच्या कारखान्यावर कामाला येताना। आणि कामावर येत असताना, भीमाच्या कामावर येत असताना आलं तरी मी सभासद पण आहे आणि कामगार पण आहे। मग त्यावेळेला त्या लोकांशी लग्न व्हायचं, थोडक्यात आमची लग्न होतं, आम्हाला काय अडचण आलेली नाही। काय भीमात कामाला आहे म्हणल्यानंतर लगेच कोण बी मुलगी द्यायला तयार व्हायचं। आता भीमात कामाला आहे म्हणल्यानंतर 1 रुपयाचा किराणा दुकान माल कोण उधार देना। ज्यावेळेला सुधाकरपंत परिचारक आणि पांडुरंग देऊ शेळके व्हाईस चेअरमन होते त्यावेळेला सोनं उधार देत होता। सोनं सोलापूर जिल्ह्यातला आपटे म्हणून सोनार आहे, तो सोनं उधार देत होता मला। काय अशी परिस्थिती होती त्या काळातली। आणि आत्ताची परिस्थिती काय आहे? आणि आम्हाला आता आम्ही संघटना, कामगार संघटना जी आहे, आम्ही 10-15 जण, आम्हाला 2011 पासून कोणाला 15 तारखेला घरी बसवलं, कोणाला 20 तारखेला घरी बसवलं, कोणाला 17 तारखेला घरी बसवलं। आमची 2022 पासून प्रत्येकाला एक दिवसानं आम्हाला घरी बसवलं। मग आम्ही पगार मागतो, आमची चूक आहे का पगार मागणं? आम्ही केलेल्या कामाचे पैसे मागतोय, आम्ही का तुमचं मागत नाही। आणि संस्था आमची आहे, आमच्या वडिलांनी आईने वडिलांनी जमिनी घाण टाकून तुमच्या शेअर्स भरलेला, त्यांचा मुलगा। आणि आता आम्ही स्वतः सभासद आहे। एवढं असताना तुम्ही तुमचा मनमानी कारभार, तुमचे इथं कंत्राटी कामगार आणायचे, कंत्राटी कामगारावर कारखाना चालवायचा आणि इथल्या कामगारांना तुम्ही देशदोडीला लावायचं। इथं आज परिस्थिती आहे की ह्या चौकात ज्यावेळेला परिचारक मालक ज्यावेळेला चेअरमन होते त्यावेळेला इथं असा ईदोच्याला गर्दी असायची की जसं पुण्याच्या मंडईमध्ये गेल्यासारखी इथं गर्दी असायची। पुण्याच्या मंडईमध्ये जशी गर्दी पडते का तशी इथं गर्दी असायची। 52 गावाचं कार्यक्षेत्र आहे भीमा साखर कारखान्याचं क्षेत्र। 52 गावाचा चौक आहे हा टाकळी चौक। मग इथल्या लोकांचं किती हाल झाले। आता बघा तुम्ही किराणा दुकानाकडे साधं बघा, एक माणूस रस्त्याने जाताना येताना दिसत नाही। आणि ही आमची पतसंस्था, ही कामगार पतसंस्था, आमच्या कामगार पगारातनं जो पतसंस्थेचा ही देणं कापून घेतलं त्यांनी आत्तापर्यंत दिलेलं नाही। ह्या पगाराला देऊ, पुढच्या पगाराला देऊ। आणि पगारी अशा केल्या, ते आत्तापर्यंत पगार अशा केलेत की एकाड एक पगार करायचे। एक सीझन चालू झाला की महागडची कुठली तरी एक द्यायची
आणि मधली कुठल्या तर अशाच गाळायच्या, एक शेवटची द्यायची, मधली एक द्यायची, म्हणजे कोणाच्या लक्षात काय राहणे असा त्यांचा मनमानी कारभार. पण असं नाही, प्रत्येकाच्या ध्यानात असतं, कामाला येतो म्हणजे त्याला माहीत आहे आपली पगार किती आहे, का आहे, आपलं येणं किती आहे त्यांच्याकडं. ही प्रत्येक कामगाराला तो घरनं भाकरी बांधून येतो म्हणजे काय उघड येत नाही. लेकरं बाळ कोण कोणाला चहा पाजना साधा. मी विनोद सातपुते, भीमा कामगार संघटना सदस्य. तर भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर. तर आज आम्ही कामगार माझ्या अंदाजानं जवळजवळ आम्ही 15 वर्ष भांडतोय, म्हणजे पगार मिळावा किंवा रिटायर झालेल्या लोकांचं ग्रॅज्युएटी फायनल असं बरंच म्हणजे अनेक काय काय मागणी आहेत. तर माझ्या अंदाजाने आम्ही मंत्रालयापर्यंत गेलो ह्याच्यासाठी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तरी पण ह्याने आमचा मेळ लागू दिलेला नाही आज तागायतपर्यंत. आमचं म्हणजे एकच सांगणं आहे की बाबा आमचं जे काय गोरगरीब कामगारांचा जो काय पगार आहे तो पगार आमचा मिळावा, आमचा PF भरण्यात यावा. आणि ही ज्या आमच्या मागण्या आहेत ती मागण्या आमच्या मान्य म्हणजे आमचे दिलंच पाहिजे कामगारांचं. हा आमचा कष्टाचा पैसा आहे, आम्ही काय म्हणजे असं ही केलेलं नाही. या कारखान्यामध्ये आम्ही 2018-19 पासून आंदोलने उपोषणे करतोय. 2020ला फेब्रुवारीमध्ये मोहोळे येथे तहसीलसमोर आम्ही पगारासाठी व फंडासाठी उपोषण पहिलं केलं, आमरण उपोषण केलं. तर त्यावेळेस कलेक्टर साहेबासमोर कारखाना व्यवस्थापनाने 5 कोटी रुपये पगारापोटी तुम्हाला लगेच देऊ व राहिलेली रक्कम उर्वरित जी रक्कम असेल जी पगारी असतील थकीत ते वेळेवर पुढच्या 2 ते 4 महिन्यात देऊ. कारखान्याची परिस्थिती आता सध्या परिस्थिती डाऊन झालेली आहे वगैरे वगैरे आर्थिक असं सांगितलं. आम्ही त्यावेळेस कलेक्टर साहेबासमोर यस म्हणालो आणि त्यावेळेस कलेक्टर साहेबांसमोर जे ठरलेले 5 कोटी रुपये होते त्यातले त्यांनी 1.5 कोटी रुपये फक्त दिले आणि पुढं आणि पहिला पाडा पुन्हा 55 होत आला. आणि तेव्हापासून आम्ही आंदोलने उपोषणे कामगार आणि युनियन आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून तहसील झाला असेल, पुन्हा कलेक्टर साहेब असतील, सहाय्यक कामगार आयुक्त असतील यांच्याकडे वेळोवेळी जाऊन पगारासाठी मागणी केली आणि आत्मदहनाचा इशारा केला. कलेक्टर साहेबासमोर 2023मध्ये आम्ही मागणी केली ती थकीत पगार व प्रायव्हेट फंडासाठी. त्यावेळेस आता सध्याचे आशीर्वाद साहेब जे आहेत कलेक्टर यांच्यासमोर या मॅनेजमेंटने 2024पर्यंत नोव्हेंबर 24पर्यंत पूर्ण पगारी थकीत पगारी व प्रायव्हेट फंड देऊ असे लिखित दिले होते. पण त्यातला आज तागायत रुपये न देता मनमानी कारभार करत आहेत व बाहेरचे कंत्राटी कामगार लावून सर्व कामगारांना बाहेर हाकलेलं आहे. 2023मध्ये 126 कोटी कारखान्याला NCDC कडून जो कर्ज मिळालं होतं पगारासाठी व थकीत पगार व ऊस बिलासाठी जे त्यांनी NCDC कडून उचललेलं जे होतं 126 कोटी त्यातलं कामगारांना आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो व आमच्या मुख्यमंत्र्याकडे गेलो की बाबा आम्हाला NCDC कडून जे देणारे 126 कोटी रुपये आहे त्यात आमच्या कामगाराचा आमच्या खात्यावर जमा करावं हे का मॅनेजमेंट देणार नाही. तरीसुद्धा त्यावेळेस आमचं कोणी ऐकून घेतलं नाही. तर त्यांनी जे करायचं ते केलं आणि आम्हाला रुपये आजपर्यंत दिलेला नाही. खरं तर महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकाराचं मोठं योगदान आहे आणि त्यामध्ये ही सहकारी साखर कारखाने हे अनेक परिसरामध्ये विकासाचे केंद्रबिंदू ठरलेले आहेत. त्याच पद्धतीनं टाकळी सिकंदरमध्ये कार्यरत असलेला भीमा सहकारी साखर कारखाना हा या परिसरातल्या विकासाचा केंद्रबिंदू होता. परंतु दुर्दैवानं गेल्या 10-12 वर्षांमध्ये या ठिकाणी महाडिक कुटुंबांच्या नेतृत्वाखाली जे संचालक मंडळ अस्तित्वात आलं त्यांनी ज्या पद्धतीचा कारभार केला त्यामुळं शेतकरी कामगार दोन्ही घटक जे कारखान्यासाठी खूप महत्त्वाचे असतात ते दोन्ही घटक आज असमाधानी आहेत. ही सगळी परिस्थिती एका बाजूला असताना यातून शेतकऱ्यांना आणि कामगारांना बाहेर काढणं दूर
दुसरीकडं मल्टीस्टेटचा घाट घालत हा कारखाना स्वतःच्या खाजगी मालकीचा करायचं स्वप्न पाहणाऱ्यांनी खरं तर आत्ता कामगार आणि शेतकऱ्यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्यात, अतिशय पोटतिडकीनं जो संताप व्यक्त केला आहे, तो खरं तर या संतापाचा आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं. आणि एका कामगारांनी जसं सांगितलं की कारखान्याकडून त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांचा बाप गेला, आता आईचं बायपासचं ऑपरेशनसाठी तरी आम्हाला पैसा द्या. अशा पद्धतीनं प्रत्येक कामगाराच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या व्यथा आहेत. आज राज्यसभेचे खासदार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारणातलं एक मोठं प्रस्थ म्हणून कार्यरत असलेले धनंजय महाडिक यांनी खरं तर या कामगारांच्या व्यथा एकदा जवळून ऐकायला हव्यात, बघायला हव्यात आणि त्यांना न्याय द्यायला हवा. सत्तेसोबत जाऊन आपले सगळे प्रश्न सोडवून घेणाऱ्या या मंडळींनी ज्यांच्या जीवावर त्यांचं राजकारण चालतं त्या शेतकरी आणि कामगार यांचेही प्रश्न एकदा समजून घ्यावेत आणि ते सोडवण्यासाठी योगदान द्यावं. तसं त्यांनी केलं तर त्यांना या सगळ्यांचे आशीर्वाद लाभतील आणि देवाने त्यांना ही सुबुद्धी द्यावी अशीच अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह एस न्यूजसाठी मी कृष्णा जमदाडे. भीमामधील सत्ता परिवर्तनाचा शेतकरी आणि कामगारांना का होतोय पश्चाताप? एक वेळा सत्ता परिवर्तन काय असते म्हणून बघितल्यानंतर ही एवढं कळलं की महाडिक साहेब कशी फसवणूक करते ती. कारखाना एवढा मोठा चांगला असताना आज कारखाना एवढ्या वाईट परिस्थितीवर आणून ठेवलेला आहे.